ऑपरेटरचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सर्व व्हॉलेंटियर्स ज्यांनी आतापर्यंत योग्य सहकार्य केलंय त्यांना विनंती असेल फायनल मॅच मध्ये सुद्धा आपण विशेष सहकार्य करा आणि विशेष आपलं योगदान द्या। त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। वळी आपण फायनल मॅच कडे आणि फायनल मॅचच्या पहिल्या चेंडूचं स्वागत आहे। सर्वांना विनंती करतोय एकदा जोरदार हे टाळ्या वाजवून आपण फायनल त्या चेंडूचं स्वागत करावं। सर्वांना विनंती करतोय एकदा टाळ्यांचा आवाज होऊ द्या। पहिल्या चेंडूचा स्वागत यावेळेस मात्र बडी मछली जाल में काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसवला गेला। अजय बॅक टू द डगआउट विकेटचं बटन फलंदाज बाद। कलाकारी ही कला क्षेत्रामध्ये कला विश्वामध्ये यशस्वी होते क्रिकेटमध्ये नाही याचं प्रामुख्याने यशस्वी उदाहरण पाहायला मिळतंय। अजय याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला। आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादव लॅब स्वीप ज्याचा फेमस फटका आहे तो सुद्धा फलंदाज नेहमीच अयशस्वी राहिला होता त्या फटक्यांवरती, पण आता मात्र अयशस्वी राहिलाय। नाव आहे अजय। अजय याची विकेट मिळवल्यानंतर शेमडी संघाचं सेलिब्रेशन पहा, शेमडी संघाचा जल्लोष पहा, खूप मोठा पाहायला मिळाला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा पायचीची अपील, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल। अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आणि पहिल्या चेंडूपासून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। डॉट बॉल सुरेख गोलंदाजी। अजूनही खातं उघडलेलं नाहीये संघाचं आणि फलंदाजांचं। स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय याला। हॅलो या ठिकाणी विभाग झालाय पाचगाव विभागाचे विद्यमान अध्यक्ष रामभाऊ माडोशी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू धोका पत्करला, निघून चाललाय चेंडू क्षेत्रामध्ये चौकार। हॅलो हॅलो चेंडूला अडवलं गेलंय। एकूण एकंदर धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 3। अकाउंट ओपन होत आहे अकालपेस संघाचं। धावसंख्या 3 या अंकावरती आपण पाहतोय। चेंडूंचा खेळ झालाय तो सुद्धा 3। नुकसान भरपाई जी झाली होती ती मात्र भरपाई करणं हे येणाऱ्या वेळेमध्ये शक्य होईल का अकालपेस संघाला याकडे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं असेल। 3 चेंडूंचा खेळ 3 धावा फलकावरती, 1 फलंदाज बाद। अकालपेस संघाची स्थिती यावेळेस मात्र लॅब स्वीप, निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार, झन्नाटेदार। नऊ अंकावरती जाऊन पोहोचले। 9 रन्स ऑन द बोर्ड। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 9 या अंकावर। 4 चेंडूंचा खेळ झालाय। या ठिकाणी शुभागमन होत आहे संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा कोयना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ उतेकर त्यांच्या समवेत कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे विद्यमान खजिनदार धनाजी दादा सकपाळ, त्यानंतर पाचगाव विभागाचे माजी सचिव आनंदजी उतेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन बसण्याचे करायचे आहे। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा लॅब स्वीप करण्याचा प्रयत्न। षटक क्रमांक 2-1 ची समाप्ती। धावा आहेत फलकावरती 9 धावा। चांगला खेळ मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर एक तुम्हारी एक हमारी मैदानाच्या आतमध्ये स्थिती आपण पाहतोय। दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
ग्रामीण प्रीमियर लीग जेव्हा झाली होती तेव्हा निश्चितच रोहित स्पोर्ट्स या संघाने याच मैदानावरती विजेतेपदाची ट्रॉफी उचलली होती, ज्यामध्ये 6 गावांचा समावेश होता आणि ते व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित होतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि निश्चितच ती आठवण मात्र आमच्या मनामध्ये कायम आहे, कारण की संघाने चांगला तेव्हा खेळ केला होता. वळूया आपण मॅच कडे, सरपंच चषक 2025 च्या फायनल कडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला, चेंडू हवेत, झेल का आणि या झेलचं महत्व जाणलं क्षेत्ररक्षकाने. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती 9 धावा. बॅक टू बॅक विकेटचं पतन आपण पाहतोय. आणि निश्चितपणाने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक राहिलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता प्रभावशाली गोलंदाज महेश याचा वापर केला गेलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महेश याने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून इथून मात्र निखारत दर्जेदार पद्धतीने सुरेख गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज योगेश फलंदाजी करता आलाय. योगेश याला खालच्या क्रमवारीमध्ये का ठेवलंय याचं उत्तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल का, सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाही, पण अखेरच्या क्षणी तू मै एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने डबल फिगर्स मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या अंकावर. 10 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. सामन्याचा आनंद घेताना सर्व प्रमुख मान्यवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जे 2 संघ लढत देत आहेत, एका बाजूला अकल्पे संघ फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये शेमडी संघ क्षेत्ररक्षण करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा हॅलो धावा आहेत फलकावरती 10. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. सूर्याची किरण फलंदाजाच्या डोळ्यावरती येत असावी असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक चांगली गोलंदाजी इथून साकारली गोलंदाज महेश याने. यावेळेस मात्र लॅब स्वीप निघून चाललाय चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये षटकाराकरिता 6 धावांकरिता. पिकअप शॉट आपण फलंदाजाने चेंडूची लाईन यापूर्वीच रीड केली होती, अभ्यासली होती आणि त्याच कारणास्तव षटकार या 6 धावांच्या मदतीने 16 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळला. गोलंदाज महेश सामना करतोय. फलंदाज सजल. अस्तित्वपणा लागले दोन्ही संघांचा. किताब विजेता कोणता संघ होईल, ट्रॉफी कोणता संघ उचलेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळण्याकरता महेश सज्ज होतोय. चला बी रेडी बी फास्ट प्लीज, जरा घाई करा. मैदानावरती जर आपण पाहिलं तर जवळपास सावलीने 90% मैदान आच्छादलेलं आहे. यावेळेस मात्र वेगाचा वापर दर्जेदार रीतीने धावा 4 चौकार पाहायला मिळेल.
या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 32 या अंकावरती. योगेश याला का मागे ठेवलंय याचं उत्तर आता मात्र आपल्या बॅट मध्ये दाखवताना आणि या योगेशच्या फलंदाजीने आणि सजलच्या फलंदाजीने संघाला परिपूर्ण पद्धतीने तारलंय असंच म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 32 या अंकावरती. धावफलक स्थिर. एकूण एकंदर जर आपण विचार केला तर जमेची बाजू साकारत खेळ साकारत इथून मात्र एक चांगली फायटिंग टोटल फाईट कडे वाटचाल करताना गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. हाणामारीच्या अंतिम अखेरच्या षटकामध्ये चेंडू डॉट येणं हे खूप जिकिरीचं काम आहे, पण ते काम सहजरित्या सोपं केलंय आदर्श याने. आदर्श गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढचा चेंडू चाललाय मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावबादची संधी पण मात्र सुरेख कमबॅक. एकूण एकंदर धावफलक जाऊन पोहोचले 33 या अंकावरती. धावसंख्या वरती 2 फलंदाज बाद अशी स्थिती. अखेरचे अंतिम 2 चेंडू. या 39 या अंकावरती जाऊन पोहोचले. 39 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा. याच्यावरती आपल्याला कळणार आहे किती धावसंख्येचं आव्हान असेल आणि 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकूण एकंदर धावा मिळालेल्या आहेत त्या 2. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर फायनलची ट्रॉफी उचलण्याकरता शेवडी संघासमोर 42 या धावसंख्येचं आव्हान असेल. ऐकूया मधुर संगीत.
हॅलो, फायनल सामन्याचा पहिला चेंडू हाताळला गेलाय आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. डॉट बॉल. लक्ष्याचा पाठला करायचा आहे. 17 चेंडू 42 धावांची गरज. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी शेमडी संघाला निश्चितपणाने इथून मात्र पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने फलंदाजी करावी लागेल, कारण की परिपूर्ण पद्धतीने सावली जर आपण पाहिली तर मैदानावरती पसरलेली आहे आणि त्यांच्याकरता हा थोडासा बेनिफिट जरूर असेल, पण त्याचा फायदा ते कशा रीतीने उचलतायत हे तितकंच महत्वाचं असणार आहे. 16 चेंडू 42 धावांची गरज. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र गती परिवर्तन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यक्ष प्रश्न पडलाय फलंदाजाला, महेश याला. फलंदाजी करावी तरी कशी करावी. 2 फलंदाज विचार विनिमय करतायत. अनिकेत त्याला काहीसा कानमंत्र देतोय, पण निश्चितपणाने पहिल्या इनिंगला डावाला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा मात्र मी उल्लेख केला होता की या मैदानावरचा रेकॉर्ड राहिलाय. फायनल टॉस मध्ये जो संघ फलंदाजी स्वीकारतो, प्रथम फलंदाजी करतो, त्या संघाने आतापर्यंत विजय प्राप्त केलाय. चौकार आलाय, चौकार जोडला गेलाय. धावा आहेत फलकावरती 4. श्री गणेशा झालाय शेमडी संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या अंकावरती. 38 धावांची गरज. 14 चेंडूंमध्ये यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेपावतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. दरवर्षीच लाख मोलाचं योगदान असं लीगला आम्हाला संपूर्ण ड्रेस कोड त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला होता. असं आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब सोनाळे उद्योगपती यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा, या फायनल मॅचचा आनंद घ्यायचा. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. मान्यवर व्यक्तिमत्व प्रकाशजी यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला मॅच सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. या ठिकाणी सर्वांकरिता ज्या व्यक्तिमत्वाचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सन्माननीय प्रकाशदादा मडवी साहेब यांनी मोरणी गावामध्ये उभारण्यात आलेले महादेवाचं मंदिर, त्याकरिता 21,000ची देणगी जाहीर केली होती आणि ती रक्कम त्यांनी आज या ठिकाणी जमा केले. त्याकरिता मी विनंती करतोय सर्वांना की आपण जोरदार टाळ्या वाजवा, कारण साहेबांनी तब्बल 21,000ची देणगी आपल्या मंदिराला या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल आपण ग्रामस्थ मंडळ मोरणीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करूयात. त्याचनंतर या स्पर्धेकरिता कोयना प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सन्माननीय रमेशजी निवळे साहेब यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 या स्पर्धेला 5,000 रुपयाची देणगी आली. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
सामन्याला सुरुवात होईल. 12 चेंडू 33 धावांची गरज. निर्णायक षटकाकडे वाटचाल करतोय. यावेळेस मात्र भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, प्लॅन मिस आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक बाजूने टीम अकालपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शेमडी रायगड जिल्ह्यातील दोन नामवंत संघ एकमेकांसमोर टाकलेत. 42 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर कुठेतरी बॅकफुट वरती येताना आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल सरळ बॅटने लेफ्ट फटका, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. तर रडायचं नाही तर लढायचंय आणि हे लढताना लढावी योद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात टीम शेमडी संघाकडून. गाव छोटा आहे, डंका त्यांनी आपली छाप सोडली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, आणखीन एक दमदार चौकार. आपण पाहिली तर कोयना प्रीमियर लीग संपन्न झाली. उच्चाट या क्रीडानगरीमध्ये कारगाव संघ वस्तीला होता मोरणी गावामध्ये. प्रथमतः दर्शन घेतलं वाघजे महाकाळीचं. त्या संघाने पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला. शेमडी संघ मोरणी संघामध्ये मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आज खेळतात. पुढचा बॉल यावेळेला मात्र पहा, कट केला बॉलला, सिलिमिट ऑफ मध्ये बॉलला ढकललाय. एकदा इथे आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी पाहू शकाल फायनलची मॅच. रायगड जिल्ह्यातील दोन नामवंत संघ, ना नावासाठी ना पैशासाठी, आम्ही फक्त खेळतो आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. एक छोटस गाव शेमडी गाव, परंतु आज या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांच्या गावाची डंका फुंकली आहे. यावेळी चांगला बॉल आहे. हॅलो, तर सुरेख गोलंदाजी झाली या षटकामध्ये. अक्षयने 12 धावा जरी खर्च केला तरी सामन्यावरची पकड मात्र मजबूत केलेली आहे. धावांची धावगती राखण्याचं काम आहे ते मात्र वाढवण्याचं काम केलंय. 6 चेंडू 21 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 अंतिम आणि सरपंच चषक मधील या वर्षीचं हे अंतिम षटक. अंतिम 6 चेंडू. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट, राऊंड दी विकेटचा मारा सज्ज होतोय. सजल यावेळेस मात्र चेंडूला फटकावलंय. शॉर्ट आर्म पुल निघून चाललाय चेंडू एका धावे करता. अधिक एक मात्र काही नाही नसेल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 5 चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार लगावणं हे आता मात्र बंधनकारक असेल शेमडी संघाकरता. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. निर्णायक महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस मात्र फोर्स केलं चेंडूला. चेंडू चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये आणि निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. 4 चेंडू 4 चौकारांची गरज. 4 चेंडू 16 धावांची गरज. अगदीच बॅटच्या रडारामध्ये चेंडूला घेतलं आणि चेंडूला पाठवलं 4 धावांकरता. दक्ष पद्धतीने फलंदाजी. निश्चितच एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो शेमडी संघ. 2 मोठे फटके आले तर विजयाचा मार्ग सहज सोपा सुकर. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही.
बॅकअप प्रोटेक्शन सुरेखरित्या दिलं गेलंय. धावफलक पुढे सरकताना आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सामन्याची स्थिती जी आहे ती मात्र मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अकल्पे संघ गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 3 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा शोक क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल, अधिक एक मात्र काही नाही. आणि इथून मात्र 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र एखादा चमत्कार घडला तरच शेंबडी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, पण चमत्कार रोज रोज घडत नाही. यावेळेस मात्र चेंडू चाललाय, निघून चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका धावे करता आणि आता मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरता सज्ज झालाय अकल्पे संघ. 1 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज तयार, सज्ज होताना आणि चॅम्पियन संघ आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 चा नाव आहे अकल्पे संघ. वेल डन, वेल प्लेड. धन्यवाद कॅमेरामॅन. आपण मुख्य व्यासपीठाकडे आपला कॅमेरा घेऊन यायचा, कारण आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत.